महिलांसाठी मोठी बातमी. आता महिलांना मिळणार भांड्यांचा संपूर्ण संच आणि फक्त एवढंच नाही तर कूलर, फॅन, घरातील भांडी, चक्की, ट्रॅक्टर संबंधित साहित्य आणि इतर अनेक वस्तू मिळण्याची मोठी चर्चा सुरू झालेली आहे. सध्या अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत. पण नेमकं अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्र लागणार आणि कोणाला लाभ मिळणार, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या सोशल मीडियावर या योजनेबद्दल खूप चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी महिलांना घरगुती साहित्य वाटप होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भाड्याचा संच, फॅन, कूलर, चक्की आणि इतर वस्तू मिळणार असल्याचं बोलत जात आहे. यामुळे महिलांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण थांबा, अनेक फेक लिंक्स आणि चुकीची माहिती देखील व्हायरल होत आहे. म्हणून कोणतीही माहिती व्हेरीफाय केल्याशिवाय त्याच्यावर टच करू नये. काही जण चुकीचे फॉर्म भरून पैसे मागत आहे, म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे कोणते कागदपत्र लागणार. या योजनेसाठी तुम्हाला खालील कागदपत्र लागू शकतात: आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, पेमेंट नसल्याचं प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्र. हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. आता अर्ज कसा करायचा ते पाहूया. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक ओपन करा. सर्वात आधी आधार नंबर टाका. त्यानंतर राशन कार्डची माहिती व्यवस्थित भरायची आहे. नंतर बाकी डिटेल्स भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म भरताना कोणतीही चुकी माहिती टाकू नये. अनेक लोक फॉर्म भरताना चुका करतात. काही जण इनकम्प्लीट डॉक्युमेंट अपलोड करतात. यामुळे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता वाढते. म्हणून सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि फक्त ट्रस्टेड लिंकवर अर्ज करावा. या योजनेमुळे अनेक महिलांना मोठा फायदा होऊ शकतो. घरातील आवश्यक वस्तू मिळण्यामुळे आर्थिक मदत देखील होईल. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना ही योजना खूप उपयोगी ठरते. पण अजूनही अनेक महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण माहीत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळा छोटी चूक झाल्यामुळे लाभ मिळत नाही आणि जर तुम्ही माहिती समजून घेतली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. सध्या अनेक महिला या योजनेबद्दल माहिती शोधत आहे. गावागावात देखील या योजनेची चर्चा सुरू झाली आहे. काही महिलांना तर अर्ज प्रक्रिया सुरू केल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. काही जण फोन करून पैसे मागण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला साहित्य मंजूर झाले हे सांगून फ्रॉड होण्याची शक्यता असते. म्हणून कोणालाही OTP किंवा बँक डिटेल्स देऊ नका आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. अनेक वेळा महिलांकडून फॉर्म भरताना छोट्या चुका होतात. उदाहरण, आधार नंबर चुकीचा टाकणे किंवा रेशन कार्ड डिटेल्स मिसमॅच असणे. अशा छोट्या चुका झाल्या तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती चेक करा. जर योजना योग्य प्रकारे लागू झाली तर हजारो महिलांना मोठा फायदा होऊ शकतो. घराघरात आवश्यक वस्तू मिळाल्यामुळे आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. विशेषतः गरीब आणि गरजू महिलांसाठी ही खूप माहिती महत्त्वाची आहे. तर महिलांना डिस्क्रिप्शनमधील लिंकवरूनच अर्ज करा आणि सर्व कागदपत्र तयार ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहितीचा फायदा होईल. अशाच सरकारी योजना आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ.